शेतकरी कर्जमाफीसह विविध प्रश्नी बच्चू कडू आक्रमक। नागपूर रायपूर हैदराबाद समृद्धी महामार्ग बायपासवर प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन। उद्या सकाळी 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करू। नागपूरमधून बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम। बच्चू कडू यांनी मागणीपत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवरती सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतं। राज ठाकरे सातत्यानं बदलतात भूमिका, त्यामुळे पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो। कार्यकर्त्यांची ही भावना असल्याची सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये। आदित्य ठाकरेंच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही। 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार अंधारेंचं आव्हान। अंधारेंनी 2 सख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोट दाखवली। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचं चारित्र्य हनन का केलं गेलं? चाकणकर कुणाला वाचवू पाहताय? तटकरेंनी चाकणकरांना आवरावं, सुषमा अंधारे यांच्याकडून समाचार। फलटण महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर। शरीरावर मारहाणीच्या जखमा नाही, मृत्यू गळफास घेतला न झाल्याचा उल्लेख। तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। फलटण प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवला। दोन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या संपर्कात असल्याची कबुली। मागील निवडणुकांमध्ये चपटी, कोंबडी, बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागेल। अजितदादांचे आमदार प्रकाश सोळंकी यांचं वक्तव्य चर्चेत। प्रकृती अस्वस्थ असल्यानं मंत्री छगन भुजबळ यांना केलं जसलोक, रुग्णालयात दाखल। छातीत दुखत असल्यानं भुजबळांवर उद्या होणार एंजिओग्राफी। निलेश घायवळला भारतात पाठवा, पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र। यूके हायकमिशनकडून घायवळचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू। लवकरच भारतात परतण्याची ही शक्यता। कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून बीएमसी आयुक्त भूषण गगराणींची भेट। योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। लवकरच जागेबाबत माहिती न्यायालयात सादर करू, गगराणी यांचं आश्वासन। शनी शिंगणापूर परिसरातून 2 गावठी पिस्तुलांसह 8 जिवंत कारतूस जप्त। पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या ताब्यात। प्राथमिक चौकशीत परराज्यातून पिस्तूल विक्री होत असल्याचं समोर। मोंता चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यात किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी। भारत रशिया भागीदारीतून सुखोई सुपरजेट SJ-100 विमानाची निर्मिती करणार। HAL आणि UAC यांचा नागरी प्रवासी विमानांच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार। पंतप्रधान मोदी उद्या 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये होणार सहभागी। संध्याकाळी 4 वाजता मोदींचं जनतेला संबोधन।